नो फ्लेवर्स नो कलर्स इट्स रिअल मँगो शिरा असा हा आंब्याचा शिरा लाईफमध्ये पहिल्यांदाच बनवला आहे. तर जयाच किचनला फॉलो करा. रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. हे पहा, इथे मी 4 मँगो धुवून स्वच्छ त्याच्या साली काढून हे पहा कट करून घेत आहे. त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहे. हे पहा, इथे छोटे छोटे पीसेस झालेले आहे. आता आपल्याला इथे एक कढई ठेवायची आहे. कढई तापायला लावलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोठे घी टाकणार आहे. हे पहा, घी टाकलेले आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर जयास किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, आपलं घी तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. रवा मी इथे 150 ग्राम घेतलेला आहे आणि रवा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे घीमध्ये. हे पहा, आता छानपैकी आपण रवा भाजत आहोत. एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहेत. त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. हे पहा, आपला रवा आता छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपण माझ्या रेसिपी कुठून पाहत आहात? ग्रामीण भागातून पाहत आहात की शहरी भागातून पाहत आहात? हे नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा माहीत पडेल की माझ्या रेसिपी कुठपर्यंत पोहोचल्या आहेत. हे पहा, आता रवा छानपैकी भाजलेला आहे. पहा काय कलर आलेला आहे. सुंदर सुरेख कलर आलेला आहे आपल्या रव्याला. आता त्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे, कारण आंबा सहसा कधी आंबट निघतो, कधी गोड निघतो. त्यामुळे थोडीशी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये हे मँगोचे पीसेस कट केलेले आहेत ते घातलेले आहे. पुन्हा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. पीसेस आपले छान मॅश करून घ्यायचे आहे. हे पहा, छान स्मॅश करून घेतलेले आहेत. आता मी रव्याला मँगोचं टेक्स्चर लागलं पाहिजे. दोन्ही एकजीव झाले पाहिजेत व्यवस्थित. असं पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे. थोडी विलायची पावडर टाकलेली आहे. विलायची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकजीव केलेला आहे. आता थोडासा आपला रवा ओलसर वाटत असेल आपल्याला मँगो टाकल्यामुळे. आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1-2 सेकंद मी झाकण ठेवलं होतं, पण रवा आपला थोडासा कच्चा मला दिसला आहे. त्यामुळे मी त्यामध्ये 1 ग्लासभर कोमट पाणी टाकत आहे. हे पहा, कोमट पाणी टाकलं आहे करून 1 ग्लासभर. पुन्हा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपला रवा स्मूथ झालेला दिसत आहे आपल्याला.
छानपैकी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. पहा आता कसा मऊसूत आपला रवा झालेला आहे, शिरा. हे पाहू शकता आपण कसा स्मूदिश टेक्स्चर आलेला आहे आपल्या रव्याला, शिऱ्याला. इथे काजू बदामचे तुकडे घातलेले आहे. इथपर्यंत आपण माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एका वाटीच्या साह्याने मी पहा कसा शेप दिलेला आहे. नाईस, वाव, किती छान दिसत आहे पहा आपला शिरा. थँक्यू.